नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस GDS म्हणजेच ग्रामीण डाक सेवक या पदासाठी 28,740 जागांसाठीची मेगा भरती जाहिरातीची घोषणा ही करण्यात आलेली आहे. लवकरच अधिकृत जी संपूर्ण जाहिरात आहे उपलब्ध होईल. सध्याची जाहिरात इंग्लिशमध्ये उपलब्ध झाले ती सांगण्यापेक्षा आपण डिटेलमध्ये सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत. की भरती प्रक्रिया जी आहे 28,740 जागांसाठी कधीपासून सुरू होते, जाहिरातीची माहिती ही उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर यामध्ये परीक्षा घेतली जाईल का, कुणामार्फत परीक्षा घेतली जाईल, जर परीक्षा असेल तर, त्याचबरोबर यामध्ये अर्ज कसा भरायचा, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. माझ्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 सालीची घोषणा ही करण्यात आलेली आहे. तर पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक GDS साठी एकूण 28,740 जागा भरल्या जाणार आहेत आणि ही जाहिरात 31 डिसेंबर 2025 रोजी तयार झाली असून उद्यापासून म्हणजे आज आता पाहू शकता आजची तारीख 19 आहे. उद्यापासून 20 जानेवारी 2026 पासून ही प्रसिद्ध होणार आहे. उद्या जाहिरात प्रसिद्ध होईल. तर महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जास्त जागा मिळाल्या असून 28,000 मधल्या 3,553 जागा यामध्ये महाराष्ट्रासाठी असणार आहेत आणि यामध्ये गोव्याच्या 104 जागा समाविष्ट असू शकतात. तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सगळी माहिती अजून स्पष्टपणे आपल्याकडे येईल आणि ही भरती 10वी पास उमेदवारांसाठी आहे, ज्यात महाराष्ट्रात पोस्टमन म्हणून ओळखले जाणारे GDS पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रियेचं वेळापत्रक जे जाहीर झाले यानुसार पूर्ण वेळापत्रक 20 जानेवारी 2026 पूर्वी प्रसिद्ध झाले असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया 20 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे. पेमेंट करण्यासाठीची शेवटची तारीख ही 5 फेब्रुवारी 2026 आहे. तर अर्ज दुरुस्ती करेक्शन करायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्र तारीख उपलब्ध केली जाईल, सांगितली जाईल. डिव्हिजन न्याय रिक्त जागा गणना 5 ते 12 जानेवारी आणि मंजुरी 12 ते 14 जानेवारी रोजी झालेली आहे. तर या अंतर्गत लवकरच जाहिरात उपलब्ध होईल. त्यामध्ये तुमच्या जिल्हा डिव्हिजन अंतर्गत किती जागा आहेत याची माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल. तर या सर्व तारखा व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या वेळी आपण पाहिलेल्या 19 जानेवारी तर आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार आपण घेतलेली आहे. लवकरच अधिकृत जाहिरात उद्यापर्यंत अधिकृत जी वेबसाईट आहे यावर उपलब्ध होणार आहे, तेव्हा सुद्धा आपण डिटेलमध्ये याबाबतचा व्हिडिओ जो आहे हा घेणार आहोत. सध्याची जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार यामध्ये भरतीमध्ये एकूण 3 पदे मुख्य पदे आहेत. यामध्ये GDS ग्रामीण डाक सेवक पोस्टमन म्हणून ओळखले जाणारे सगळ्यात जास्त जागा, त्याच्यानंतर BPM ब्रांच पोस्टमास्टरसाठीच्या शाखा यासाठीच्या पदे आहेत. ABPM साठी असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टरसाठीच्या सहाय्यक शाखा यामध्ये सुद्धा जागा आहेत. तर तिन्हींसाठी तुमच्या जो डिव्हिजन आहे त्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. पगार जो आहे BPM साठी मूलभूत पगार जो आहे 12 ते 29,000 पर्यंत भत्त्यासह सुरुवातीला 20,000च्या आसपास दिला जातो. ABPM साठी GDS मूलभूत पगार 24,400 पर्यंत सुरुवातीला 15,000 प्लस हा दिला जातो. आता यामध्ये पात्रता कशी आहेत? शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पूर्ण केलेली 18 ते 40 वर्ष दरम्यान, OBC साठी 43 वर्ष, SC/ST साठी 45 वर्षापर्यंत. 10वी शैक्षणिक पात्रता कंपल्सरी आहे. गणित, मॅथमॅटिक्स, इंग्रजी विषय असणं यामध्ये आवश्यक आहे. तर सामान्य वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे. OBC साठी 18 ते 43, SC/ST साठी 18 ते 45 वर्षापर्यंत. निवड प्रक्रिया कशी असेल तर परीक्षेविहाय परीक्षा न घेता निवड केली जाते. कोणतीही परीक्षा यासाठी होत नाहीये. निवड फक्त 10वीच्या टक्केवारी मेरिट बेस्ड ही केली जाते. 10वीच्या टक्केवारीनुसार 10वीत जर 90% किंवा त्याहून अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण यामध्ये थेट निवडीची शक्यता असते, कोणतीही परीक्षा नसते. लॉकडाऊन काळात पास झालेल्या उमेदवारांना याचा फायदा आहे, कारण गुणांची स्पर्धा या ठिकाणी कमी असू शकते. पूर्वीच्या 2025च्या जाहिरातीप्रमाणे 2026 मध्ये हीच प्रक्रिया अपेक्षित आहे. पण आता उद्या जाहिरात येईल त्यामध्ये स्पष्ट समजून येईल की नक्की कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल, जाहिरात कशा पद्धतीने असेल, परीक्षा घेतली जाईल का नाही हे यामध्ये समजून येईल. ऑनलाईन अर्ज
20 जानेवारी 2026 पासून सुरू होतील. पेमेंट आणि दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या तारखा असतील. महाराष्ट्रातील 3,553 जागांसाठी 10वीच्या उच्च गुणांसह जर असतील तुम्हाला चांगले गुण 90पेक्षा जास्त, तुम्ही अर्ज करू शकता. कान परीक्षेशिवाय निवड होण्यासाठीची सगळ्यात चांगली अशी संधी असणार आहे. तर अशा पद्धतीने उद्या जाहिरात उपलब्ध होईल. उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू होईल. पोस्ट ऑफिससाठी GDS साठीची मेगा भरती 28,000पेक्षा जास्त जागा, यामध्ये महाराष्ट्रासाठी 3,553 जागांसाठीची ही भरती असणार आहे. भरतीबाबतच्या पुढच्या जाहिरातीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.